अमरनाथ नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट आलाय। कारण कालपर्यंत भाजपासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी आज अचानक शिवसेनेला समर्थन दिले। त्यामुळे शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरील सत्ता कायम राहणार आहे। अमरनाथ नगरपालिकेत शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले होते। त्यानंतर एक अपक्षाच्या साथीनं शिवसेनेचं संख्याबळ 28 वर पोहोचलं होतं। सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला आणखी 2 नगरसेवकांची आवश्यकता असताना किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गट नगरसेवकांनी भाजपाला साथ दिली होती। त्यात काँग्रेसमधून निलंबित 12 नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केल्यानं भाजपाचं संख्याबळ 15 वरून 31 वर पोहोचलं होतं। सोमवारी 12 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचाच उपनगराध्यक्ष बसेल असं वातावरण असताना आज गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिले। त्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ 32 झालं असून उपनगराध्यक्ष विषय समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत। त्यामुळे सिंह गेला असला तरी शिवसेनेनं अंबरनाथचा गड मात्र कायम राखण्यात यश मिळवले। अगोदरच सांगितल्याप्रमाणे युती धर्म पाळलेला नाही, अनैसर्गिक युती केली, परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही। त्यांनी जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्या रजिस्ट्रेशनचा उपयोग नाही, ते रद्द झालेलं आहे। आणि शिवसेना राष्ट्रवादी हा शिवसेना अंबरनाथ विकास आघाडी महायुती आघाडी झालेली आहे आणि त्यामुळेच शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा नगरपालिकेवर आलेली याच्यामध्ये शह देण्याचा प्रश्नच येत नाही। त्यांनी जे काय बेकायदेशीर केलं त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे। शिवसेनेला बाजूला सारून सत्ता काबीज करताना नियमांची आणि नैसर्गिक युतीचं बंधन किंवा नैसर्गिक युतीच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय न घेता घिसाडघाईने जे केलं होतं त्यामुळेच त्याच्यातून हे निश्चितपणे घडलेलं आहे।